बघा, हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आता आजकाल लोकांची मानसिकता थोडी बदलत चाललेली आहे. अनेक जे मोठे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये पेशंटच्या देखभालीवर, त्याच्या सुविधावर मोठ्या प्रमाणात खर्च वसूल केला जातो, ही वस्तुस्थिती काही ठिकाणी आहेच. परंतु अशा पद्धतीने बोलणं मला वाटतं गैर आहे. ही एक मॅनेजमेंट आहे, त्याला जे कोणी जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई करा. जर त्या हॉस्पिटलमध्ये गैरसोयी होत असतील किंवा त्यामध्ये पेशंटला लुटण्याचे प्रकार होत असेल तर त्याच्यावर कारवाई ही निश्चित झाली पाहिजे. परंतु एखाद्या कुटुंबावर बोलणं मला वाटतं हे गैर आहे. संतोष बांगर जे तुमचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा एक अशीच पॉलिटिकल व्हायरल केली, ज्यामध्ये एमजीएम हॉस्पिटल त्यांच्या मतदारसंघातली एक व्यक्ती ऍडमिट होती. डेंग्यू झालेला, मात्र 6 लाख रुपयाचं बिल केलं आणि थोडासा डिस्काउंट देऊन सोडा म्हटलं तर त्या महिलेच्या अवतीभोवती बाउन्सर्स लावले आणि ती महिलांनी घेऊन जाऊन हॉस्पिटल व्यवस्था केली. धर्मदयेच्या नावाखाली अनेक हॉस्पिटलांनी उच्छंद मांडले आहे, हे नाकारता येणार नाही. संतोष बांगरने जो काही प्रकार दाखवलाय तो तर आहेच आहे. तसं झालं असेल तर मी आताच कलेक्टरला त्यांच्याबद्दल बोलणार आहे आणि तो बाकी तो प्रकार आम्ही थांबवणार. मला 3 दिवसापूर्वी एकाचं बायपास करायचं होतं, हार्ट सर्जरी. 4 लाख रुपये सांगितले आणि तो पेशंट ऑपरेशनच्या टेबलवरच वारला. मेल्यानंतर त्याला 7.5 लाख रुपयाची डिमांड केली. 3.5 लाख रुपये आणखी त्यांनी 4 लाख रुपये जे होते ते दिले. त्याला सांगितलं 7.5 लाख रुपये आता लागतील आणि त्यासाठी डेड बॉडी थांबवली होती. मी माझ्या पद्धतीने जेव्हा त्यांच्याशी बोललो त्या टायमाला त्यांनी ती डेड बॉडी सोडली. परंतु प्रत्येकाला राजकीय आश्रय नसतो. सर्वसामान्य जो नागरिक असतो त्याला डॉक्टरशी बोलताना सुद्धा भीती वाटत असते आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडून किंवा त्याची होणारी फसवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली. हॉस्पिटल मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही पेशंटकडून पैसे घेत असाल तर हे चुकीचं आहे. तुमचं स्टेटस वाढण्यासाठी त्या पेशंटचा बळी घेण्याचा प्रकार झालेला आहे आणि अनेक ठिकाणी आता उपचार नको, घरी मेलं तरी चालेल अशी सुद्धा भावना नागरिकांमध्ये यायला लागलेली. हे चुकीचं आहे. म्हणून मी आरोग्य मंत्री साहेबांना सुद्धा या वेळेला कॅबिनेटला की तुम्ही यावर स्ट्रिक्टली ऍक्शन घ्या. असे जे हॉस्पिटल असेल, 4 हॉस्पिटल बंद झाले तरी काही फरक पडत नाही, परंतु पेशंटची लूट होऊ नये ही त्यामागची आपली भूमिका असली पाहिजे. कबूल करतात गरिबांना कमी किमतीमध्ये आणि नंतर सरकारलाच मदत नाही. नियमावली करणं आवश्यक, सरकारचं वचन त्यांचं निश्चित नियमावली करणं आवश्यक आहे. मी सांगतो ना, हॉस्पिटलमध्ये धर्मादायचे जे असतात ना त्यांना 10% बेड हे रिझर्व ठेवणं गरजेचं असतं. कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व आहे? कुठं मोफत उपचार होतो? दाखवा एखाद्या हॉस्पिटलचं नाव. आणि हे सगळं उघड्या डोळ्याने आम्ही राज्यकर्ते म्हणून सुद्धा पाहतोय. म्हणून आता कडक भूमिका उचलायला सरकारने पावलं उचलली पाहिजे. आता कुणाची माफी नाही, आता यांना माफी देऊ नका. कोरोनाच्या काळामध्ये एकेका पेशंटने 20-20 लाख रुपयाचे बिल भरलेले आपण पाहिलेले. आजही त्या कर्जाच्या खाईत आहेत. आताही ते आणखी पैसे त्यांचे आणखी फेडले गेले नाहीत, अशी अवस्था अनेक ठिकाणी. म्हणून हा संतापजनक जो प्रकार घडतोय ना त्याला पाठिंबा देता कामा नये. मग त्यांच्या प्रतिष्ठेसाठी पेशंट मेला तरी चालेल किंवा पेशंटवर झालेला बोजा झाला तरी चालेल, ही भूमिका घेणं योग्य नाही, हे माझं स्पष्ट मत आहे.